हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आपण तर केक नेहमीच बनवतो, पण आज विचार केला की आपण आज ओरिओ बिस्किटांपासून केक तयार करूया। एकदमच छान आणि एकदमच असा स्पॉन्जी केक छान असा तयार होतो बघा। याला काहीच साहित्य जास्त लागत नाही, मोजक्या साहित्यांमध्ये होतो, एकदम छान आणि पटकन होतो। मुलांना लगेच खायला, तुम्ही चहा सोबत देखील खाऊ शकता। चला तर मग, माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। इथे मी 2 पॅकेट हे ओरिओ बिस्किटचे घेतलेले आहे, मोठे बघा। 30 रुपयाला जे एक पॅकेट येतं ते, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते फ्लेवरचं तुम्ही घेऊ शकता। इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं घेतलेलं आहे। इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे बिस्किट मी आता काढून घेणार आहे। आधी एका पॅकेटमधले काढले आणि नंतर दुसऱ्या पॅकेटमध्ये आता मी छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। यामध्ये तुम्हाला ना इसेन्स टाकायची गरज आहे ना काही नाही, कारण स्वतःच त्यामध्ये एक फ्लेवर आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये काहीच घातलेलं नाहीये। बघा, अशी एकदम छान अशी फाईन पावडर तयार झालेली आहे बघा। अशाच प्रकारे मी दुसऱ्या पॅकेटची देखील पावडर तयार करून घेत आहे। आता ही एका बाउलमध्ये आपल्याला ही पूर्णच्या पूर्ण पावडर काढून घ्यायची आहे। एकदम छान अशी फाईन पावडर झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी 2 पॅकेट घेतल्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून यामध्ये मी बेकिंग पावडर घालून घेत आहे। त्याआधी आपल्याला टीन तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे व टीनच्या आकाराचा बटर पेपर हा कटिंग करून त्यामध्ये टाकून पुन्हा त्यामध्ये तेल असं लावून घेतलेलं आहे। आपल्याला हा टीन आधी तयार करून ठेवायचा आहे। आता यामध्ये मी अर्धा टेबल स्पून मी याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेणार आहे। बेकिंग पावडर अशी छान टाकून घ्यायची, त्याच्या ज्या गुठळ्या झालेल्या असतील त्या देखील मोडायच्या आहे आपल्याला। बघा, पूर्ण अशी छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये हळूहळू थोडं रूम टेम्परेचरला जे दूध आलेलं आहे ते टाकायचं आहे यामध्ये आणि मिक्स करायचं आहे। आपल्याला एक छान असं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता बघा। असं छान असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही बघा। आता आपण हे बॅटर जे तयार झालेलं आहे, आपण जे टीन तयार केलेलं आहे त्या टीन मध्ये हे सगळंच्या सगळं बॅटर आपण आता ओतून घ्यायचं आहे। आता मी हे सगळं बॅटर छान ओतून घेते आहे व आपल्याला हे बॅटर एकदम छान व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातली पूर्ण एअर ही बाहेर जाईल आणि वरचा सरफेस देखील असा प्लेन व्हायला हवा बघा। असं छान असं टॅप करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवर एक पातेलं घेतलेलं आहे व त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आपल्याला हे प्रीहीट देखील करून घ्यायची गरज नाही किंवा त्यात मीठ किंवा वाळू टाकायची सुद्धा गरज नाही। आपण हा बॅटर टाकून तयार केलेला जो टीन आहे ह्या पातेल्यामध्ये ठेवायचा आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला हा माझा 30 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे केक। बरोबर 30 मिनिटं लागले बघा, किती छान असा केक तयार झालेला, एकदम स्पॉन्जी मस्त। आता गार झाल्यानंतर आपल्याला हा टीन मधून डिमोल्ड करायचा आहे। आपल्याला ह्या कडा अगदी मोकळ्या करून घ्यायच्या आहे आधी, एकदम इझिली निघतो, याला काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा। एकदम छान निघतो आहे। आता यावरचा हा बटर पेपर आहे, हा पण अलगदरित्या सहज निघून येतो बघा। थोडासा हा गरम आहे केक, पण तुम्ही गार झाल्यानंतरच काढा, कारण जेव्हा मी त्याला उलट केलं त्यावेळेस थोडासा तुटला नाही, पण एकदम छान
एकदम हलका झालेला आहे, एकदम मस्त छान. आता याच्यातली सगळी वाफ बाहेर जाऊ द्यायची व तो आपल्याला कट करायचा आहे. एकदा नक्की करून बघा, खूप छान. तुम्हाला ज्या फ्लेवरचा पाहिजे असेल तेव्हा त्या फ्लेवरचा तुम्ही करू शकता. धन्यवाद.